नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तिळगुळाचे औषधी गुणधर्म आणि ह्या सणाचं आयुर्वेदिक महत्व काय आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने याची माहिती बघणार आहोत. तर याला आपण मकर संक्रांत महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं. काही ठिकाणी लाहोरी, काही ठिकाणी पोंगल आणि काही ठिकाणी बिहू असे विविध प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. या सणाला आपण संध्याकाळी बाहेर निघतो, तिळगुळ जे काही ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्याकडनं तिळगुळ घेत असतो. तिळगुळ देण्याची प्रथा आहे, कारण की या कालखंडामध्ये सूर्य हा त्याचं दक्षिणायन संपून उत्तरायणामध्ये येतो आणि मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो, म्हणून याला मकर संक्रांत म्हटलं जातं. तर मकर संक्रांतीमध्ये काय होतं, तर थंडीचं प्रमाण वाढलेलं असतं आणि थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे आपली त्वचा सुद्धा ड्राय पडायला लागते, आपली त्वचा उलायला लागते आणि आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते. आणि त्याचमुळे तिळगुळ हे आपण तीळ त्यानंतर गुळ याचं सेवन त्यावेळेस केलं पाहिजे, कारण हे दोन्ही गोष्टी उष्ण आहेत आणि ते आपल्या वातावरणातील जो काही थंडावा आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे ह्या नवीन वर्षाच्या पहिल्या सणामध्ये आपण मकर संक्रांतीला आपण तिळगुळ देण्याची प्रथा आहे. उत्तरायण चालू होतं, शिशिर ऋतूमध्ये आपण प्रवेश करत असतो आणि थंड वातावरण वाढलेलं असतं आणि तो थंडावा कमी करण्यासाठीच आपण तिळगुळाचं सेवन करत असतो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगीला, तर भोगीला आपण मिक्स भाजी खातो. त्याच्यामध्ये विविध आपल्या रानभाज्या असतील, त्यानंतर गाजर असेल, त्या सीझन मध्ये जे काही मिळणारे रान फळं असतील, बोरं असतील, या सगळ्यांचं मिश्रण करून एक मिक्स व्हेज त्या दिवशी खात असतो आणि त्याच्यासोबत आपण एक भाकर खात असतो आणि त्या भाकरीमध्ये आपण तीळ टाकत असतो, कारण भाकर सुद्धा ही उष्ण असते आणि उष्ण असल्यामुळे आपल्या शरीराचं जे काही टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला हे आहार दिला जातो. या तिळगुळाचं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, आयर्न, विटॅमिन सी, विटॅमिन डी यासारखे घटक आणि त्यासोबतच कॅल्शियम सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला सापडत असतं. तर तीळ जर आपण बघितलं तर तीळ हे उष्ण आहे, त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचाचं रक्षण करण्यासाठी सुद्धा आपण आदल्या दिवशी काय करतो किंवा संक्रांतीच्या दिवशी काय करतो, तर आपल्या जे काही स्नान असेल तर स्नानामध्ये आपण तिळाचं तेल वापरतो किंवा तीळ आपल्या स्नानांच्या पाण्यामध्ये टाकत असतो आणि त्याने स्नान करतो. त्याच्यामुळे आपली त्वचा उजळते आणि ह्या कालावधीमध्ये जर आपण आपली त्वचा ड्राय झालेली असेल, त्वचेच्या कोणत्याही समस्या असतील, फंगल इन्फेक्शन असेल, ते दूर करण्यासाठी आपण जर तीळ तेलाने मालिश केली तर आपल्याला फरक जाणवतो. त्यानंतर आपल्या शरीराचं तापमान व्यवस्थित मेंटेन करण्याचं काम तिळगुळ करत असतात. त्यानंतर बऱ्याच स्त्रियांमध्ये काही उपवासामुळे, काही कारणांमुळे रक्त कमी झालेलं असेल, हिमोग्लोबिन कमी झालेलं असेल, तर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण तिळगुळाचे लाडू जर सेवन केले तर त्यांचं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होत असते. आपली रोग प्रतिकार शक्ती मंदावलेली असेल, रोग प्रतिकार शक्ती वाढवायची असेल, तर अशा वेळेस आपण जर तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाचं सेवन केलं किंवा तिळाचं सेवन केलं, त्यामध्ये खास करून काळ्या तिळाचं जर आपण सेवन केलं तर त्याने आपलं रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि आपलं रक्त वाढण्यास सुद्धा मदत होत असते. या कालावधीमध्ये वयोवृद्ध लोकांमध्ये सांधेवाताचा विकार बळावत असतो आणि तो सांधेवाताचा विकार जर आपल्याला कमी करायचा असेल, व्यवस्थित प्रमाणामध्ये विटॅमिन डी आणि कॅल्शियम घ्यायचं असेल, तर आपण तिळगुळाचे लाडू खाल्ल्यास आपल्याला त्याचा फायदा होत असतो. आपण मकर संक्रांतीमध्ये पतंग उडवतो, तर यामागचं रिझन हे आहे की त्यावेळेस सूर्यकिरण हे खूप सुंदर सूर्यकिरण येत असतात आणि ते सूर्यकिरण जर आपण सकाळी पतंग उडवला किंवा त्याच्या सानिध्यामध्ये जर आपण गेलो तर आपलं विटॅमिन डी वाढणार आहे आणि आपण त्याच्यासोबतच तिळगुळाचं सेवन केलं तर आपलं विटॅमिन डी आणि कॅल्शियम दोन्हीही वाढेल. त्यामुळे आपण उन्हामध्ये संपर्क यावा त्यासाठी आपण पतंग उडत असतो आणि तिळगुळ आपण देत असतो. तर हे होते ह्या मकर संक्रांतीचे जे आपण तिळगुळ खातो किंवा ह्या सणामागील विज्ञान.
तर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभि क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.